हॅलो टीचर्स, तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत AI वापरून किंवा ChatGPT वापरून खूप पटापट कंटेंट बनवता येतं हे याबद्दल वाचलं असेल, ऐकलं असेल. पण नक्की AI वापरून तुम्हाला वर्गामध्ये शिकवण्यासाठी एक अत्यंत सुटसुटीत प्रेझेंटेशन कसं तयार करायचं आणि हे प्रेझेंटेशन सगळे फ्री टूल्स वापरून आणि अगदी 5 मिनिटांमध्ये कसं तयार करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता सपोज या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 साठीचं सायन्सचा जो पहिला चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टरचं कंटेंट कसं बनवायचं हे मी तुम्हाला करून दाखवते. आता हा पहिला चॅप्टर कुठला आहे सायन्सचा? क्लास 8चं स्टेट बोर्डचं जे बुक आहे त्याच्यामधला पहिला चॅप्टर आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर या चॅप्टरचं कंटेंट जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये बायोडायव्हर्सिटीबद्दल आधी म्हटलं आहे, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर वेगवेगळे जे किंगडम्स आहेत, किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा वगैरे याबद्दलची माहिती आहे. आता आपण काय करू? आता आपण ChatGPT ओपन करूयात आणि आधी आपण या चॅप्टरच्या नोट्स आणि त्याचं प्रेझेंटेशन ChatGPTवर बनवून घेऊयात. तुमचा मेल ID वापरून तुम्हाला ChatGPTला आधी लॉग इन करावं लागेल. आता समजा ChatGPTवरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा स्क्रीन दिसेल. या आयकॉनवरती क्लिक करून आपण न्यू चॅट ओपन करूयात. या नवीन चॅटमध्ये आता आपल्याला ज्या चॅप्टरचं कंटेंट आपल्याला बनवायचं आहे त्याचा प्रॉम्प्ट द्यायचा आहे. आधी थोडीशी आपण आपल्याबद्दल माहिती लिहूयात. समजा आय एम अ सायन्स टीचर अँड टीचिंग science to grade 8 students. I want to teach chapter. आता इथे चॅप्टरचं नाव घेऊयात आपण. ते चॅप्टरचं नाव तुम्ही इकडनं कॉपी पेस्ट करून घेऊ शकता. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. ज्या सब्जेक्टचं किंवा ज्या चॅप्टरचं कंटेंट तुम्हाला बनवा. आय वॉन्ट टू टीच चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. क्रिएट डिटेल्ड नोट्स अँड प्रेझेंटेशन फॉर मी. आता हा सायन्सचा चॅप्टर आहे म्हणजे आपल्याला या चॅप्टरमध्ये काय हवं आहे? सगळ्या डायग्राम्स पण हव्या आहेत. ऑल्सो क्रिएट डायग्राम्स फॉर ईच कॅटेगरी ऑफ क्लासिफिकेशन. आता हे जे क्लासिफिकेशन आहे इथे आपण लिहूयात. आता पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पुस्तकामध्ये क्लासिफिकेशन करताना कसं लिहिलेलं होतं की समजा एक किंगडम असेल, त्याच्यानंतर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतील. मग आपण आपल्या PPTमध्ये आपल्या प्रॉम्प्टमध्येही लिहूयात. गिव मी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स and examples for each category of microbes. काही स्पेलिंग वगैरे चुकले असतील तर करेक्ट करून घ्या. एंटर केलं की आपण बघूयात आपल्याला काय कंटेंट मिळते. आता जर तुम्हाला एक्सप्लेनेशन नको असेल, नोट्स नको असतील आणि फक्त PPT पाहिजे असतील तर तसंही चालेल. मी आता इथे नोट्स आणि PPT हे दोन्ही पाहिजे असं लिहिलं होतं. आता हे बघा इथे इंट्रोडक्शन आलेले आहेत. क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स हे जे 5 आहेत क्लासिफिकेशन, यांचे क्लासिफिकेशन्स आलेत. आपण जसं सांगितलं होतं की त्याच्या इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल्स आपल्याला पाहिजेत. सो कॅरेक्टरिस्टिक्स आलेत, शेप आलेत आणि एक्झाम्पल्स आलेले आहेत. आता डायग्राम्समध्ये यांनी आपल्याला प्रॉम्प्ट दिलेला आहे. तर हे जे ChatGPTचं वर्जन आहे हे स्वतः डायरेक्ट डायग्राम नाही काढू शकत, पण कशाची डायग्राम यायला हवी हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. ChatGPT वरून मिळालेली जी माहिती आहे ती आता आपण एका वर्ड फाईलमध्ये सेव्ह करूयात. गॅमा AI हे टूल आपण ओपन करू. साइन अप फॉर फ्री. त्याच्यानंतर कंटिन्यू विथ गुगल. कंटिन्यू विथ गुगल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मेल ID नी कंटिन्यू.
तुम्ही कशासाठी वापरताय, मग मी पर्सनल यूज करते. तुमची इथे प्रोफाईल तयार करावी लागेल. आता इथे आपल्याला क्रिएट विथ AI, पेस्ट इन टेक्स्ट, जनरेट आणि इम्पोर्ट फाईल फ्रॉम URL. आता इथे जर तुमच्याकडे छोटंसं टेक्स्ट असेल तर तुम्ही पेस्ट इन टेक्स्ट हा पर्याय निवडू शकता. जर इथल्या इथेच AI वापरून जर इमेज तयार करायची जर प्रेझेंटेशन तयार करायचं असेल तर जनरेट. अदरवाईज आता आपण ऑलरेडी वर्डमध्ये कंटेंट तयार करून घेतले म्हणून मी इथे इम्पोर्ट फाईल फ्रॉम URL घेते. आता आपल्याकडे ऑलरेडी फाईल आहे. अपलोड अ फाईल. आपली जी फाईल आहे मायक्रोब्स ही आपण घेऊयात. फाईल अपलोड होतीये. आपल्याला काय हवंय, वेबसाईट प्रेझेंटेशन आपण सिलेक्ट करू. तर इथे तो आपल्याला विचारतो की किती कार्ड्स म्हणजे किती स्लाइड्स थोडक्यात तयार होतील. तर पहिल्या स्लाइडवर इंट्रोडक्शन टू मायक्रोब्स, मग क्लासिफिकेशन, मग बॅक्टेरिया, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे. कंटिन्यू. तुमच्या आवडीनुसार तुम्ही थीम सिलेक्ट करू शकता. आता मी एकदम बेसिक थीम सिलेक्ट करते आणि जनरेट. आपल्या कंटेंट पासून प्रेझेंटेशन तयार झालंय. इंट्रोडक्शन टू मायक्रोब्स. इथे ही छान एक डायग्राम पण त्या सिस्टीमनं घेतली आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स आणि जे क्लासिफिकेशन त्याचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते इथे आलेले आहेत. प्रेझेंटेशन आपल्याला बनवायला किमान 3 ते 4 तास लागले असते. ते काम आपलं या टूलमुळे झालेलं आहे. आणि आता हे प्रेझेंटेशन आपण एक्सपोर्ट करूयात लागेल. आता इथे प्रेझेंट शेअरमध्ये जाऊन आपण एक्सपोर्ट म्हणूयात आणि एक्सपोर्टमध्ये तुम्ही PDF म्हणून किंवा पॉवरपॉईंट म्हणून सेव्ह करू शकता. आता मी एक्सपोर्ट टू पॉवरपॉईंट करते. हे आपण बनवलेलं प्रेझेंटेशन. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ChatGPT आणि गॅमा टूल म्हणजे AI वापरून एक अगदी पटकन 5 मिनिटांमध्ये वर्गात शिकवण्यासाठी प्रेझेंटेशन कसं तयार करायचं हे आपण पाहिलं. तुम्हाला हे टूल वापरताना कोणतीही क्वेरी असेल किंवा काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी अशी वेगवेगळी माहिती पाहूयात. थँक्यू.